होय, माझं गाव बदलत आहे. गणेशपूर. गणेशपुरात 250 वर्षापूर्वीच्या जुन्या महादेव मंदिरासह हनुमान, श्रीराम मंदिर देखील आहे. रामनवमीला यात्रोत्सवात गणेशपूरकर जय श्रीरामचा जयघोष करतात. गावातून तितूर नदी वाहत पुढे जाते. गणेशपूरचे शेतकरी कपाशी, मका यासोबतच मोसंबी, ऊस अशी बागायती पिकेही घेतात. आजपर्यंत गाव पातळीवर एवढे चांगले कामं कुठे कधीच झाले नव्हते. रस्त्याचं सुशोभीकरण, माध्यमिक विद्यालय येथील मुलांना दप्तर वाटप, पंढरीची वारी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक लोकांना यात्रेची सुविधा, आजपर्यंत एवढी कामं कोणीच दिली नव्हती. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गणेशपुरात विविध विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने उर्वरित कामे वेगाने पूर्ण होत आहेत. गणेशपुरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध विकास कामे गतीने पूर्ण होत आहेत. गणेशपुरी ते पुंडलिक पाटील यांच्या घरापासून मुंजाबाबा चौक आणि राम मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे ₹15 लाखांचे काम पूर्ण झाले आहे. बिरारीवाडा चौक, सुतारवाडा, चौधरीवाडा या गल्लीतील पेवर ब्लॉक बसवण्याचे ₹10 लाखांचे काम देखील यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भागचंद जैन यांच्या घरापासून धर्मा चौधरी यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे ₹15 लाखांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी दलित वस्तीत ₹10 लाखांच्या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अण्णा जुलाल शेलार यांच्या घरापासून आबा आनंदा पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा आणि बंदिस्त गटार बांधकामाचे ₹10 लाखांचे कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पॉइंट ते हिलाल पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा आणि बंदिस्त गटार बांधकाम ₹10 लाखांच्या खर्चातून केले गेले आहे. राजेंद्र कुलकर्णी आणि भिवसन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा आणि गटार बांधकाम ₹10 लाखात पूर्ण झाले आहे. सुदाम शंकर पाटील यांच्या घरापासून अर्जुन बंकट पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा आणि गटार बांधकाम देखील ₹10 लाखांच्या खर्चात पूर्ण झाले आहे. वासुदेव पाटील गढी परिसर यांच्यापासून श्याम नामदेव पाटील सुवालाल शेठ चौक यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी ₹7 लाखांचा खर्च केला गेला आहे. गणेशपूर पिंपरी बुद्रुक पुरचा 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिमसाठी ₹6,50,000 खर्च केले गेले आहेत. गणेशपूर शिवारातील 352 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹61,45,750 जमा करण्यात आले आहेत. परत विशेष म्हणजे जिथं जाता येत नव्हतं पायी, तिथं आज आरामात माणूस पायी जातोय. तर एवढे आमदारांनी आमच्याकडे उपकार केलेले आहेत. असा आमदार होणार नाही, आमदार होणं जरुरी आहे. असाच परत आमदार असा निवडून यायला पाहिजे, हीच त्यांना सदिच्छा देतोय. प्रगती पथावर असलेली कामेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. पिंपरी ते गणेशपूर रस्त्याचे सुशोभीकरण आणि सुधारणा ₹4 कोटींच्या खर्चातून करण्यात येत आहे. गणेशपूर पाणी पुरवठा योजना ₹62,64,000 मंजूर असून काम सुरू आहे. गणेशपूर ते शिंदी रस्त्यावर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करण्यासाठी ₹2,19,12,000 मंजूर आहेत. गणेशपूर ते ओढरे रस्ता पुलाचे जोड रस्त्यासह काम ₹1,19,32,000 खर्चून तयार होत आहे. तानाजी प्रताप पाटील यांच्या घरापासून अशोक अण्णा पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा आणि बंदिस्त गटार बांधकामासाठी ₹10 लाख मंजूर झाले आहेत. संजय सहादू पाटील यांच्या घरापासून रामकृष्ण भालेराव यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा आणि बंदिस्त गटार बांधकाम ₹10 लाखांच्या मंजुरीनंतर प्रगतीपथावर आहे. भविष्यातील कामांमध्ये आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी गणेशपूर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ₹25 लाख मंजूर झाले आहेत. अधिक भार उपकेंद्रासाठीही मंजुरी मिळाली आहे. गणेशपूर ते ओढरे रस्त्याची सुधारणा ₹5,88,00,000च्या खर्चातून होणार आहे. गणेशपूर ते पिंपरी बुद्रुक पुरचा पुलाचे जोड रस्त्यासह ₹3 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. 32 नंबर तांडा रस्ता सुधारणा ₹1,50,00,000 खर्चून केली जाणार आहे. गणेशपूर जिल्हा परिषद शाळेत 4 नवीन खोली बांधण्यासाठी ₹48,60,000 मंजूर झाले आहेत. बौद्धवाडा ते सुतार गल्ली गावाबाहेरील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण ₹30 लाखांच्या खर्चातून होणार आहे. जिल्हा परिषद शाळेत 2 नवीन खोलींसाठी ₹24,30,000 मंजूर झाले आहेत. बस स्थानकाजवळील चौक सुशोभीकरणासाठी ₹10 लाख खर्च केला जाणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारामुळे गणेशपुरी ते स्मशानभूमी बांधकाम आणि अनुषंगिक कामे
रुपये 10 लाखांच्या खर्चातून पूर्ण होतील. आम्ही जिथं राहायचो ना तिथं आधी चिखल राहायचा. आता त्यांनी ब्लॉक बसून सर्व व्यवस्थित कामं केलेत. आम्ही आमदारांना एवढीच विनंती करतो, पुढच्या वेळेस पण त्यांनीच निवडून यावेत. गणेशपूरच्या सर्वांगीण विकासाची ही यशोगाथा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अविरत सुरू आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.